नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला डाळ वड्यांची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपण इथून घेऊयात। इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ती डाळ मी रात्री भिजत घातली होती। तुम्ही 3 ते 4 तासासाठी भिजवून पण घेऊ शकता। इथे मी एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे। इथे सुक्या 2 लाल मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं कट करून घेतलेत। इथे 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात आणि अर्धा इंच आलं मी बारीक कापून घेतलेलं आहे। इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हिंग घेतलेला आहे। तर आता आपण या भिजलेल्या डाळीतलं पाणी सगळं काढून घेणार आहोत। इथे मी एक चाळण घेतलेले आहे। या चाळणीमध्ये ही सगळी डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि पूर्णपणे सगळं पाणी यातलं निथळून घ्यायचं आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, सगळी डाळ आपली इथं निथळून झालेली आहे। आता आपल्या ही मिक्सरमध्ये टाकून जाडसर वाटून घ्यायची आहे। तर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये ही आपण डाळ टाकून घेणार आहोत। थोडी थोडी डाळ वाटून घ्यायची आहे। मी दाखवते तुम्हाला वाटून। तर अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे। एखादी डाळ याच्यामध्ये राहिली तरी काही फरक पडत नाही, अशी जाडसरच डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर आता मी हे काढून घेते आणि बाकीची राहिलेली डाळ पण वाटून घेते। तर इथे आपली सगळी डाळ वाटून झालेली आहे। मी काढून घेते इथे एका भांड्यामध्ये। आणि इथे मी 2 टेबलस्पून डाळ अख्खी अशी साईडला काढून ठेवली होती, तीही मी याच्यामध्ये टाकून घेते। कारण ती डाळ अशी आपल्या दाताखाली आली की खूप छान लागणार आहे। आता याच्यामध्ये हा कांदा आपण टाकून घेणार आहोत। तर इथे आता अद्रक टाकून घेणार आहे। ह्या मिरच्या कापलेल्या, हा कढीपत्ता, इथे मी थोडंसं हिंग टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ। आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण डाळ वडे बनवून घेणार आहोत। इथं हाताला मी थोडंसं तेल लावून घेते आणि आपण वडे करायला घेऊयात। आता असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आपल्याला। असे तळहातावरती हा बॉल घ्यायचा आहे आणि मधल्या अशा दोन्ही हातामध्ये हा वडा असा आपल्याला दाबून घ्यायचा आहे आणि असं शेप द्यायचं आहे आपल्याला वड्याला। तर इथे मी 5-6 वडे बनवून घेतलेले आहेत। आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये हे वडे सोडून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, 1 मिनिट झालेला आहे आपले वडे टाकून। आता वडे आपण पलटून घेणार आहोत। तर बघू शकता मैत्रिणींनो, आपले इथे वडे तळून झालेले आहेत। छान असा गोल्डन ब्राऊन कलर आपल्या वड्यांना आलेला आहे। आतपर्यंत असे वडे तळले गेलेले आहेत आपले। तर आता आपण हे काढून घेणार आहोत। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथं आपले वडे सगळे तयार झालेले आहे आणि मी प्लेटमध्ये सर्व करून दाखवलेले आहे। मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते मैत्रिणींनो। किती क्रंची झाला आहे वडा, तुम्ही आवाज पण ऐकू शकता। वरतून क्रंची, आतून पण छान असा भाजला गेलेला आहे। हे बघा, खूप छान असा आपला डाळ वडा झालेला आहे आणि मी इथे शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व केलेला आहे मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही। आणि तिथे मिरची पण मी तळून ठेवलेली आहे। तुम्ही नक्की हा वडा ट्राय करा। मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे तो वडा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।